लाखों अरमान जला कर हमने भी एक शौक पाला है, कोई पूछे तो कह देना ये पागल रोहित शर्मा का दीवाना है। चले चाहे सारा चाहे तू जले चाहे सारा। तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला भावांनो, तो बनवून अगदी सोपा आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचे. तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. त्यानंतर तुमचा एक इमेज सिलेक्ट करायचा भावांनो. इमेजला शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. इमेजला ओढून घेतल्यानंतर तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये 3 डॉटवर जायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. त्यानंतर इमेजला अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती येऊन त्याला मिडलमध्ये सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जिथपर्यंत PNG ॲड केलेले भावनो तिथपर्यंत यायचे. तुम्हाला इथे आल्यानंतर इमेजला स्प्लिट मारून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर इमेजला स्प्लिट मारल्यानंतर जो पुढचा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन त्याला अशा प्रकारे थोडंसं खाली ओढून घ्यायचं भावनो इमेजला अशा प्रकारे इथपर्यंत. तुम्हाला बॅक यायचं भावनो. इथे आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं. तुम्हाला जे रोहित शर्माचे जे इमेज दिलेले भावनो ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. मूव्ह अँड ट्रान्सफरवर जायचं. इमेजला अशा प्रकारे वरती इथे सेट करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या बीटपर्यंत त्या इमेजला अशा प्रकारे ओढून घ्यायचं. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जायचं. दुसरा जो इमेज आहे तो ॲड करायचा. त्याला पुढच्या बीटपर्यंत ओढायचं. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन त्याला अशा प्रकारे इथे वरती सेट करून घ्यायचं इमेजला. परत तुम्हाला बॅक यायचं. बॅक आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. मीडियावरती जायचं. त्याचा पुढचा जो इमेज आहे तो ॲड करायचा. त्याचा पुढचा पार्ट कट करायचा आहे भावांनो. अशा प्रकारे त्याला इथपर्यंत असं सेट करून घ्यायचं. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन दुसरा इमेज घ्यायचा आपल्याला रोहित शर्माचा. त्याला अशा प्रकारे वरती खेचायचं आहे भावनो इथपर्यंत. त्याला पण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर मी सर्व जे इमेज भावनो रोहित शर्माचे ते ॲड करून घेतो. तर मी इमेज अशा प्रकारे ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्हाला परत इथे यायचं ह्या बीटवरती जिथून आपण इमेज ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक स्मोकचा इफेक्ट दिम भावनो तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवरून लायटिंग करून त्याला लिनियर डॅश करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक करून इथे प्लसच्या जे साईन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ती लेअर आपल्याला कॉपी करायची. परत पुढच्या बीटवरती यायचं. इथे आल्यानंतर ती लेअर आपल्याला इथे परत पेस्ट करायची. परत पुढच्या बीटवरती यायचं पेस्ट करायची. त्यानंतर ती शिल्लक जो पार्ट आहे आपला पुढचा तो कट करायचा आहे. परत त्या बीटवरती येऊन पेस्ट करायची लेअर. परत पुढे आल्यानंतर तिचा पुढचा पार्ट कट करायचा. परत पुढं पेस्ट करायची. परत अशा प्रकारे पेस्ट करायची भावनो. त्याचा जो पुढचा एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पुढचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं भावनो. आपल्या शेक इफेक्टवरती यायचं आहे. शेक इफेक्टवरती आल्यानंतर इमेजवरती क्लिक करून इफेक्टवर जायचं. 3 डॉटवर जाऊन कॉफी इफेक्ट करायचा भावनो. परत बॅक यायचं. बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ते इमेजवरती क्लिक करायचं भावनो. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं आहे. शेक इफेक्टवरती आल्यानंतर पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे भावनो. त्यानंतर परत बॅक येऊन बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. त्यानंतर तुम्हाला आपण जे रोहित शर्माची इमेज ॲड केलेले आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे. जिथून आपण इमेज ॲड केलेलं आहे तिथे यायचं. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं. इफेक्टवर जायचं आहे. त्यानंतर इफेक्ट पेस्ट करून टाकायचं भावनो. त्यानंतर परत पुढच्या इमेजवरती यायचं. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर परत पुढच्या इमेजवरती यायचं. इफेक्टवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे सर्व जे इमेज भावनो ते आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. तर मी सर्व जे इमेज भावनो त्यांना हा इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पुढे यायचं भावनो. पुढे स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारे इथे साईडला अशा प्रकारे प्रेस करायचं. अशा प्रकारे त्याला खाली सॉन्गच्या वरती ओढून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. फर्स्ट बीटवरती यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर बॉर्डर PNGला ॲड करायचं आहे. तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे भावनो. अशा प्रकारे पुढे इथपर्यंत अशा प्रकारे तिला ओढून घ्यायचं आहे. आपला व्हिडिओ झालेला आहे भावनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.